नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असं दुधी भोपळा आणि अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून बनणारं असं पौष्टिक थालीपीठ आपण नेहमी बनवू शकतो। हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा पोटभरीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। मुलांना टिफिनसाठी हेल्दी पर्याय म्हणून पण देऊ शकता। यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी, दही किंवा लोणचे खाऊ शकता। आता आपण वाटण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, मिरची, धने, जिरे, बडीशेप यांचं वाटण करून घेणे, यामुळे टेस्ट छान येते। आता आपण एक अर्धा भोपळा घेऊयात, त्याची छान साल काढून घ्यायची। मी 2 लोकांच्या अंदाजाप्रमाणे अर्धा भोपळा घेतला आहे, तो छान किसून घ्यायचा। तुम्ही जर जास्त लोक असाल तर तुम्ही पूर्ण भोपळा घेतला तरी चालेल। आता छान भोपळा किसून झाला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी नाचणीचं पीठ, तुम्ही ज्वारीचं पीठ असेल तरी सुद्धा घेऊ शकता, माझ्याकडे नाहीये म्हणून मी पाव वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ ॲड करूयात। तुम्ही घरात असणाऱ्या सर्व पिठांपासून हे बनवू शकता। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। आता छान चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची। 1 चमचा ओवा घेतला आहे, तो छान हातावर चोळून घ्यायचा, म्हणजे त्याचा स्मेल छान येतो। त्याच्यात 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मॅगी मसाला ॲड करूया, त्याच्याने पण टेस्ट एकदम छान होते। आणि आपण जे वाटून घेतलेलं वाटण होतं लसूण, मिरची, कोथिंबीरचं, ते आपण ॲड करून घेऊयात। त्याला छान मिक्स करायचं आणि भोपळ्यामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे आधी मिक्स करायचं, पाण्याचा अंदाज घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी करून पीठ छान मळून घ्यायचं। पीठ मळून झालं की त्याच्यावर 1 चमचा तेल घेऊन छान लावून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं। आपण तयार केलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, पोळपाटावर एक कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचा कपडा छान धुवून आणि ओला करून त्याच्यावर असं थालीपीठ थापून घ्यायचं, एकसारखं थापून घ्यायचं। तयार झालेल्या थालीपीठावर 1 चमचा तीळ ॲड करून पुन्हा एकदा थापून घेणे, त्याच्यावर छोटे छोटे बोटानं होल तयार करून घेणे। तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यावर तेल लावलं की त्यावर अलगद कापड उचलून आपलं थालीपीठ टाकून घेणे। आता मध्यम आचेवर आपण थालीपीठ भाजून घ्यायचं, वरून तेल सोडायचं, त्याचे जे होल बनवले होते त्याच्यामध्ये तेल सोडायचं, त्याच्यामुळे थालीपीठ खरपूस भाजलं जातं। दोन्ही साईडनं थालीपीठ खरपूस भाजून घेणे आणि तयार आहे आपलं हे छान पौष्टिक असं थालीपीठ। मिक्स पीठ आणि दुधी भोपळापासून बनलेलं, पचायला हलकं आणि शरीराला ऊर्जा देणारं थालीपीठ। रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।